एवढं त्या सुधाकरच्या पोराला वाचवलं तरीही त्याचा माझ्यावरचा संशय काही केल्या जात नाहीये. इकडे घरात सुधाकर, बाहेर तो जामकर. इथून पुढे कुठलेही कर्मकांड करताना मला विचारपूर्वक केले पाहिजेत, काळजी घेतली पाहिजे. अजून ऍक्शन नाही म्हटले तर लगेच ऍक्टिंग चालू झाली. नॉर्मल मोडवर आहे आता, आले म्या. बरं असू दे, डायरेक्ट मुद्द्याच बोलते. आज तुम्ही जी नाटकं करून जे काही पैसे कमवले की नाही त्यातलं मला वाईच पैसे द्या. द्या. नाटकं? देवाचा अवतार म्हणतात त्याला. हा म्हणजे नसेल नाटक, तुम्हाला खरंच दैवी शक्ती प्राप्त झाली असेल, जे काही असेल, मला त्याच्याशी काय देणं घेणं आहे ना. तुम्ही पैसे द्या ना, काम करायचं ना आपल्याला पुढचं. हा द्या. देताय ना? हो. आता एवढा विचार लागतोय पैसे द्यायला? त्यापेक्षा काय आयडिया आहे, तुम्ही ते असं करून काहीतरी ते जादू आणता ना तसं पैसे पण आणा आणि मला पैसे देऊन टाका. मिळणार तुला पैसे मिळणार. तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळणार. मला जी विद्या मिळाली आहे त्याने खूप पैसे मिळतील. मला पैशांचा मोह नाहीये. पण तुला पैसे हवेत, मग तुला एक काम करावं लागेल. हात पण काम करावंच लागल. ठीक आहे, करते. काय काम आहे? माझी प्रचिती लोकांपर्यंत पोचवायची. जास्तीत जास्त भक्तगण इथे घेऊन यायचे. जितके जास्त भक्त येतील तितके जास्त पैसे येतील. अच्छा, म्हणजे मला लोकांशी खोटं बोलावं लागेल है ना? खरं खोटं काय ठरवायचं ते तू ठरव. डॉक्टर, मला तुमची आयडिया नाही आवडली. माझी आयडिया बघा आता. थांबा दाखवते. कुठे गेलं? हे बघा, कसं वाटतंय फोटो? हा फोटो कधी काढलास? ते महत्वाचं नाही, फोटो भारी वाटतोय की नाही. आता माझी आयडिया आहे का, ह्या फोटोच्या खाली लिहायचं, हा फोटो 10 जणांना पाठवा, मग तुमच्या आयुष्यात चांगलं होईल किंवा तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि जर हा फोटो तुम्ही 10 जणांना किंवा अजून पुढच्या लोकांना नाही पाठवला तर तुमच्या आयुष्याचं वाटोळं होणार. मग लोक घाबरत्याल. हे फोटो 10 काय 100 जणांना पाठवत्याल. मग लोक तुमच्याकडे येत्याल, सोनं नाणं पैसा हाडका सगळं काही तुम्हाला दान करत्याल. मग डॉक्टर तुम्ही श्रीमंत व्हाल, तुमच्या बरोबर मी आपण होईल, आपल्याकडे लय पैसा येईल. हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये. लोक असंही माझ्यावर विश्वास ठेवतात. खोटी प्रचिती नाही करायची.